आपल्यासोबत सतीश भाऊ वारजोरकर आहेत, भाजपाचे नेते. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भाऊ, शिवानीताई वडेट्टीवारांची चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये एंट्री झाली. नुकतीच गोंधळ्यात येथे त्यांचा SRIचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी असं म्हटलं की वारजोरकर बंधू म्हणजे रंगाबिल्ला. ते वारजोरकर बंधू काँग्रेसमधून गेले म्हणजे रंगाबिल्ला गेले आणि काँग्रेसला लागलेली ते कीड गेली. कसं आहे, ही जी पोरगी आहे ही श्रीमंत घरची पोरगी आहे. हिला या मुलीवाडीच्या बाबतीत मला बोलण्याचा काही मानस नाही आहे, कारण माझी मुलगी आणि तिची वय सारखी आहे. घरातून जसे संस्कार मिळाले तशी मुलगी बोलते. मी जर रंगाबिल्लाचा अर्थ काय होते हा जर विचारला तर कदाचित माहीत नसेल आणि उगेच रंगाबिल्ला बोलायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेसची कीड गेली म्हणता. खरी कीड तर वडेट्टीवार आहे. त्याची तुम्ही 15 दिवसा अगोदरची एक चंद्रपूरची फेसबुकवर एका पत्रकाराने पोस्ट टाकली आहे. वाढवी म्हटलं यांना, वाढवी. खरी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची वाढवीच वडेट्टीवार आहे. अरे धानोरकरांना तुम्ही काम करू देत नाही, तुम्ही सतीश वारजोरकरला बरोबर काम करू देत नाही, तुम्ही जिल्हा बँकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सिलेंडर होऊन काम करता, विधान परिषदमध्ये सिलेंडर होऊन काम करता. त्याच्यावर त्या पोरीच्या बाबतीत बोलण्यात काही मला इंटरेस्ट नाही. भाऊ, सध्या शिवानीताई वडेट्टीवार चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये वारंवार त्यांच्या वाढते दौरे यावरून तुम्हाला काय वाटतं? 2029ची निवडणूक काँग्रेसच्या माध्यमातून शिवानीताई वडेट्टीवार लढतील. बघा, 2014 मध्ये तिचे वडील या ठिकाणी पळून गेले. युवा शक्ती आणि वारजोरकर कुटुंब या दोघांनाही त्या भीतीनं ते पळून गेले. आता 11 वर्ष मी सतत मेहनत केलेली आहे. 11 वर्ष सतत मेहनत करत असताना माझा जनता दरबार सकाळी 10 वाजेपर्यंत रोज भरतो आणि जनता दरबार भरत अनेकाची कामं मी केलेली आहे. अनेक माझ्यावर गुप्त प्रेम करणारे लोक आहेत. बंटी भांगडिया साहेब, आमदार साहेब आणि मी दोघंही आता आम्ही एक झालेलो आहोत. हे तर त्यावेळेस आम्ही एक नव्हतो, भांगडिया साहेब आणि आम्ही एक नव्हतो, परंतु आज एक झालेलो आहोत. त्यांची मुलगी निवडणूक लढायची असेल तर खुल्या ताकदीनं जोमानं निवडणूक लढण्याची गरज आहे आणि त्यांच्या धमक आहे काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची. माझा दावा आहे की सतीश वारजोरकर आणि बंटी भांगडिया असल्यानंतर 40% त्यांना सिलेंडर असल्यानंतर 40% मला लोक सिलेंडर असल्यानंतर यांची ताकद नाही इथून निवडणूक लढण्याची. माझा दावा आहे निवडणूक लढू शकत नाही. भाऊ, तुम्ही म्हणल्याप्रमाणे 2014 मध्ये पडून गेले म्हणजे विजय भाऊ काय पडून गेले 2014 मध्ये? काय वाटतं आपल्याला? विजू भाऊ येथून पडून जाण्याचं मूळ कारण की त्यांनी जे युवा शक्ती निर्माण झाली आणि युवा शक्तीमध्ये जो लोकांचा जाण्याचा सपाटा सुरू झाला, त्यांचं स्वतःचं प्राबल्य कमी झालं आणि बरोबर इथून पाय घेतला. नक्कीच सतीश भाऊ खूप दिवसानंतर तर खरं तर स्टार महाराष्ट्र न्यूजवर आले आणि बातम्यांचा सपाटा, लोकांचा सपाटा पाहता जिथं लोक काँग्रेसचा जो आता माप दिसतो आहे जिकडे तिकडे जे लोक दिसत आहेत त्याच्यामधून 40% लोक गुप्त म्हणजे त्यांच्या वैयक्तिक प्रभावशालीमुळे ते 40% लोक ते माझे आहेत आणि 40% लोक ते आमदार साहेबांचे आहेत. त्याच्यामुळे निवडणूक लढणं काँग्रेसला तरी कठीण झालं, अशी सतीश भाऊ वारजोरकरांची प्रतिक्रिया होती. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.